अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। ही याचिकाकर्त्यांना मागणी केलेली आहे माहिती अधिकाराच्या माध्यमातून जे मला कळलं त्यांना ते सीसीटीव्ही फुटेजेस देता येत नाहीत असं जेव्हा कळवलं जातं तेव्हा एकूणच संशयाचं धुकं आणखी घडत होतं। आपल्या सगळ्यांची हीच मागणी आहे की रोहित दादा सुद्धा सातत्यानं जे प्रश्न उपस्थित करतात, अनेकांच्या मनात हे जे प्रश्न आहेत यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं आणि अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की हे सीसीटीव्ही फुटेज त्यांना दिलं जाऊ शकत नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्या संशयाचं धुकं आणखी घडत होतं। त्यामुळे तपास यंत्रणांनी सुद्धा या संदर्भामध्ये ही काळजी घ्यायला हवी की जे काही घडलंय ते स्वच्छपणे समोर यायला। हिंदी प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी कुणाचं बोलणं झालंय का सुनेत्रा वहिनींची? कारण आज बातमी आली की जयंत पाटील अर्थमंत्री होतील, बाकीचे नंतर तेवढे एकटे जातील, बाकीचे काय कळत नाही नेमकं चाललंय का? प्रश्न संपवले तोडू नको ताई। या संदर्भामध्ये मी तुमच्यापैकी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना या संदर्भातली स्पष्ट स्वच्छ जी काही भूमिका होती ती संपूर्ण दिलेली आहे। या संदर्भात पुढची काही चर्चा झाल्याचं माझ्या तरी माहितीच नाही आणि जे ताईंनी विधान केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्यांच्याशी चर्चा झाली दुर्दैवानं आज दादा नाही तर त्याविषयी आणखी काय बोलायचं। हिंदी मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो। कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्वाची गोष्ट होती। आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील, मला कल्पना नाही। हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। आणि दुसरी महत्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करणं योग्य। दिल्ली के हिंदी दादा दिल्ली के बहुत बड़ा प्रदर्शन हुआ है कांग्रेस के युवक कार्यकर्ता। ज्यामध्ये तुमच्याच माध्यमातून एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। म्हणजे मला वाटतं भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातला जो व्हिडिओ आपण एकदा तपासून बघा, यामध्ये भुजबळ साहेबांच्या राज्यसभेविषयी सूतोवाचन। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।